सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत। 15 ते 20 मिनिटांमध्ये आपली प्रेस संपणार आहे, त्यामुळे जास्त वेळ मी आपल्या सगळ्यांचा महत्त्वपूर्ण घेणार नाही। फेब्रुवारी महिन्यापासून तसं डिसेंबरला चाखाती युद्धाला सुरुवात झाली आणि त्याचा वणवा मोठ्या प्रमाणामध्ये पेटत गेला। त्याचे परिणाम पेट्रोल, डिझेल, सोने, चांदी आणि जे जे गुड्स आपण आयात करतो त्या सर्वांवर त्याचे मोठे परिणाम झाले। मध्यंतरीच्या युद्धाच्या कालखंडात त्या कालावधीमध्येच आपण शांतता रॅली काढली होती। राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीनं आवाहन केलं होतं की युद्ध थांबावं। खरं तर हे युद्ध जे छेडलं जातं त्याच्यामध्ये कुठला जातीय तणाव निर्माण करणं वगैरे काही नाही, तर अमेरिकेचं आर्थिक धोरण या मागे लपलेला आहे असा आमचा त्या ठिकाणी आरोप आहे। कारण आंतरराष्ट्रीय चलनामध्ये डॉलर हा महत्त्वपूर्ण धरला जातो आणि जेव्हा युद्ध होतात तेव्हा डॉलरचा दर हा वाढतो। आज इतर देशांची चलनं त्या मानानं कमी होतात, कारण जी काही खरेदी होते, आत्ताही तेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, ऑइल असेल, हे खरेदी करायचं असेल तर त्यामध्ये डॉलर मार्फतच खरेदी करा अशा पद्धतीचा प्रतिबंध हा नकळत दबाव हा अमेरिकेचा सर्व देशांवर असतो। त्यामुळे आताही युद्ध कशासाठी लादलं गेलंय तर डॉलरचा भाव जगामध्ये अधिक वाढावा या हेतूनच हे युद्ध राबवलं गेलेलं आहे किंवा लादलं गेलेलं आहे आणि हा एक अमेरिकेचा व्यवसायाचा भाग आहे। आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे ज्या पद्धतीनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिप्लोमसी निर्माण केली की आपल्या आखातामध्ये अनेक विमानतळ ही एअरबेस साठी वापरली। युद्धाच्या जागा जबरदस्तीनं त्या ठिकाणी आखातामधल्या तयार करून घेतल्या, परंतु भारत देशाने त्या पद्धतीनं जागा एअरबेस साठी युद्ध करण्यासाठी आपली जागा दिली नाही, भारत मातेच्या या भूमीवर दिली नाही। त्यामुळे त्या युद्धाच्या झळा आम्हाला पोहोचल्या नाहीत। परंतु आता युद्ध थांबण्याची परिस्थिती दिसत नाही आणि अमेरिकेला कसंही करून ऑइल, डिझेल, पेट्रोल याच्यावर कब्जा करायचा आहे। सोन्यासारख्या ज्या काही बहुमूल्य ज्यांची किंमत मोठी आहे अशा वस्तू डॉलरच्याच माध्यमातून खरेदी व्हाव्यात आणि डॉलरचा भाव वाढावा यासाठी हे युद्ध छेडलेलं आहे। हे लक्षात येऊन भारतानं पहिल्यांदा तर सगळ्यात महत्त्वाचं डिप्लोमसी करून या देशावरती युद्धाची झळ लागून दिली नाही, परंतु अमेरिकेला जे साध्य करायचं होतं इराकमधून, इराणमधून, ते काही साध्य होत नाही। त्यामुळे आता त्यांनी युद्ध अजून वाढवण्याचा प्रयत्न चालवलेला आहे। या अनुषंगानं उद्या युद्ध सुरू झालं की डॉलरची भाव वाढतायत। हे लक्षात आल्यामुळेच देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी डॉलरची किंमत कुठून वाढणार आहे, आम्ही जास्त पेट्रोल घेतलं, आम्ही जास्त डिझेल घेतलं, आम्ही सोनं खरेदी केलं तर डॉलरची किंमत वाढणार आहे। अमेरिका अजून त्याच पद्धतीने बॉसिंग करणार। त्यासाठी पंतप्रधानांनी आवाहन केलं 1 वर्ष हे काही खरेदी करू नका। नकळत अमेरिकेचं बॉसिंग आमच्यावर चालून दिलं नाही। युद्धामध्ये आम्ही एअरबेस त्यांना दिल्या नाहीत, आमच्या देशामध्ये एकही मिसाईल आला नाही। उलट इराणनी जे आमचे भारतीय अडकले होते इराणमध्ये, दुबईमध्ये, आखातामध्ये
त्यांना सुखरूप या ठिकाणी पाठवलं आपल्या देशामध्ये युद्धाच्या कालखंडामध्ये. त्यामुळं आज जी परिस्थिती या देशावरती येणारं भावी संकट लक्षात घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जे आवाहन केलेलं आहे त्या आव्हानाला त्या ठिकाणी भारतीयांनी प्रतिसाद द्यावा असं राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीनं सांगण्यात येत आहे. 1 वर्ष आम्हाला जर हे युद्ध जिंकायचं असेल आणि अमेरिका सारखा देश हा दादागिरी करून डॉलरचा भाव वाढावा याकरता हे युद्ध छेडत असेल आणि मानवतेला धक्का पोचवत असेल, लहान लहान मुलांच्या जीवन सुद्धा उद्ध्वस्त करत असेल बॉम्ब टाकून, तर त्यांचं हे मनोरथ कुठंतरी खच्ची करणं हे सगळ्या जगातल्या नागरिकांचं, जगातल्या देशातल्या प्रमुख लोकांचं परम कर्तव्य आहे. त्यामुळं नरेंद्र मोदी साहेबांनी जे काही आवाहन केलेलं आहे ते देशाच्या हितासाठी आहे. हे एक राष्ट्रीय जबाबदारीचे प्रतीक आहे असं आमचं मत आहे. बंधू आणि भगिनीनो, आज ज्या पद्धतीनं देशावरती जर हे युद्ध लादलं गेलं किंवा सगळ्याच जगामध्ये तर त्याचे भयानक परिणाम होतील. म्हणून हे युद्ध लादू नये याच करता आता पंतप्रधानांनी हे आव्हान केलेलं आहे की जर आत्ता हे सगळं खरेदीच केलं नाही वर्षभर तर नकळत अमेरिका ही बॅकफुटवर येईल आणि इराणवरचं युद्धाची जी परिस्थिती ओढवलेली आहे ती सुद्धा काही शमेल. यासाठी या देशातल्या नागरिकांना त्यांनी आवाहन केलेलं आहे की तुम्ही सोने खरेदी करा. बरं, हे आव्हान पहिल्यांदाच होतंय का? 1968 साली इंदिरा गांधींनी पण केलं होतं, मोरारजी देसाईंनी पण केलं होतं. आता एक बातमी मी वाचली, पेशवांच्या काळात सुद्धा अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलेलं आहे. जेव्हा जेव्हा परकीय चलनाचा दर वाढावा म्हणून युद्ध देशावर जगावर लादलं जातं तेव्हा 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 त्या राजकीय नेत्यांनी, सत्ताधीशांनी अशी आव्हानं केलेली आहेत. त्यामुळं देशाच्या हितासाठी आणि चांगलं आहे, घरामध्ये सुद्धा आपल्या आपण कांदा कधी कधी व्यापारी वाढवतात भाव त्याचा, त्यावेळेस 15 रुपये किलोवर जातो, कधी 1 रुपये किलोवर येतो. आपण घरचे काय सांगतो, कुटुंब प्रमुख काय म्हणतो, रोज 3 कांदे खाता, आता 1च कांद्यावरती भाजी करा. आणि तसंच कुटुंब प्रमुख म्हणून नरेंद्र मोदी साहेबांनी जे आवाहन केलेलं आहे त्या आव्हानाला संपूर्ण देशवासियांनी प्रतिसाद द्यावा. या ठिकाणी यासाठीच हे एक श्रमिकांचा नेता, शेतकऱ्यांचा नेता म्हणून जेव्हा जेव्हा देश संकटात येईल तेव्हा तेव्हा फक्त विरोधाचीच भूमिका घ्यावी असं न करता देशाच्या हितासाठी या समाजाने भूमिका घ्याव्या. याच्यामध्ये सोनं नाही घातलं किंवा घेतलं नाही तर काय जीवावरती खूप मोठं बेतणार नाही किंवा त्याचे काही परिणाम खूप दूरगामी होतील असं नाही. परंतु आम्ही खरेदी तरी सुद्धा केलं तर उद्या आखातामधलं युद्ध थांबणार नाही, राक्षसाचं तोंड आणखीन वाचणार आहे आणि डॉलरचा दर वाढवण्यासाठी हे युद्ध तो थांबवणार नाही. यासाठी हे कुठेतरी प्रतिबंध नकळत घालण्यात आले आहेत असं माझं मत आहे. यावर आपल्याला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकता. धन्यवाद. पश्चिम बंगाल मध्ये जो काही विजय मिळाला, एक इतिहास झाला, त्याबद्दल भारतीय जनता पार्टी आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही देखील आम्ही अभिनंदन करतो. भारतात अघोषित आणीबाणी लागू झाली असं म्हणता येईल? अघोषित आर्थिक आणीबाणी लागू झाली? बिलकुल नाही, याला आणीबाणी म्हणत नाही. आत्ताच मी आपल्याला सांगितलं की जगाच्या कल्याणा काही निर्णय घ्यायचे असतात. हा निर्णय हा देशासाठी नाहीये, फक्त हा जगासाठी निर्णय आहे. डॉलर हा जर बॉस बनत असेल संपूर्ण जगावर, त्याच्यावर तो $1 संपूर्ण जगावर राज्य करत असेल अर्थव्यवस्थेवर, तर कुठंतरी त्याला अंकुश घालण्यासाठी
भारत देशानेच आज प्रतिबंध केला असं नाही, भविष्यामध्ये सगळे देश या पद्धतीनं या चलनावर प्रतिबंध आणण्यासाठी डॉलरच्या कुठंतरी हे निर्णय घेतील. त्यामुळं अशी आणीबाणी वगैरे काही नाही, अगदी सुरळीत सगळं चालणार आहे. फक्त काही वस्तूंवरती तुम्ही कंट्रोल करा. जसं मी मगाशी सांगितलं, घरामध्ये सुद्धा आपण एखाद्या गोष्टीत कंट्रोल करायला सांगतो, तसं हे एक देशप्रमुख म्हणून नरेंद्र मोदी साहेबांनी जे आवाहन केलेलं आहे ते कौतुकास्पद आहे. युद्ध चालून किमान 2 ते 3 महिने झालेले आहेत. हो. देशांतर्गत पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यामध्ये या सरकारला यश आलं, तरीही लोकांना महागाईची झळ बसून दिली नाही. कसं बघताय? निश्चित हे भारत देशाच्या पंतप्रधानांचं आणि डिप्लोमसीचंच यश आहे की एवढ्या अनेक देशांमध्ये महागाईची झळ पोचली असताना सुद्धा आपल्या देशामध्ये ती झळ पोचली नाही. हे डिप्लोमसीच भारत देशाची आणि पंतप्रधानांची आहे. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन मागच्याच पत्रकार परिषदेत केलेलं आहे. मिळालं तसं करा म्हणून आपला इलेक्शन झाल्यानंतर आवाहन केलेलं आहे. त्या अगोदर त्यांनी इलेक्शन अगोदर त्यांनी स्वतः इलेक्शन मध्ये त्याने काटकसर केलं. लोकशाहीमध्ये ज्यावेळेस अशा पद्धतीच्या निवडणुका येतात त्यावेळेस सगळ्याच पक्षांना या पद्धतीनं जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रतिबंध करता येणार नाही. लोकशाही वाचवण्यासाठी त्या काळामध्ये त्या इव्हेंट पुरतं, जसं घरामध्ये सण असतो, आपल्या दिवाळी आली त्या दिवशी आपण म्हणत नाही जुनीच कपडे घाल, दिवाळी आली की आपण म्हणतो काहीतरी करून नवं घाल. तसंच लोकशाहीची ही दिवाळी आहे, निवडणूक ही. त्यामुळे त्यावेळेस तो प्रतिबंध घातले नाही सगळ्या पक्षांनाच त्या ठिकाणी निवडणूक इझी जावी लढायला म्हणून केलेलं तेव्हा आवाहन केलं नव्हतं. दौरे करत आहेत आता दौरे प्रधानमंत्री साहेबांचे, तर त्याच्याकडे कसे बघता तुम्ही? निश्चित मी त्याचं स्वागत करेन, कारण जगामध्ये डॉलर हा बॉस होत असताना सगळ्या जगाला आव्हान, मी माझ्या देशात आव्हान केलंय, तुम्ही पण आव्हान करा आणि कुठंतरी या सर्व गोष्टींवर प्रतिबंध लावा, हे सांगण्यासाठी ते दौरे असतील तर चांगलं आहे. भविष्यामध्ये भारतावरती युद्धाचं संकट येऊ शकतं, यामुळे नरेंद्र मोदी घाबरले म्हणून आवाहन करतायत का? आपला बाप आहे देवेंद्र. आज महाराष्ट्राचा देशाचा पंतप्रधान म्हणजे हा पितृतुल्य असतो, प्रमुख आहे आपल्या देशाचे. ते घाबरण्यासाठी आवाहन केलेलं नाही. तर मी मगाशी सांगितलं, डॉलरवर जो काही बॉसगिरी डॉलरची चालू आहे अमेरिकेची, ती कुठेतरी त्याला पायबंद बसावा म्हणून घेतलेला निर्णय आहे. त्यात घाबरण्याचा काय विषयच आहे? राहुल गांधींनी 2 महिन्यापूर्वी मार्च महिन्यातच हे सांगितलं होतं की भारताला याची झळ लागेल आणि तेच आज झालेलं आहे. राहुल गांधींच्या अगोदर मी सांगितलं होतं, मी रॅली घेतली होती. त्याच्या अगोदर मी सांगितलं, मी रॅली घेतली होती, मी म्हटलं होतं की देशाला झळ पोचणार आहे, युद्ध थांबावं म्हणून. पंतप्रधानानंतर मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी जाहीर केले आणि सर्व इतर मंत्रिमंडळाने परदेशी दौऱ्यांबाबत सगळे रद्द करण्याचे आदेश दिले. हे आदेश दिल्यानंतरही आपल्या पिंपरी चिंचवडचे महापौर परदेशी दौरा करतात, याकडे कसं पाहतात? ही छोटी बाब आहे. एखादा महापौर वगैरे कुठं गेले, दौरा एखादा त्यांचा पूर्वनियोजित असेल आणि त्यांनी तो आखला असेल विकासासाठी शहराच्या, आणि नॉमिनल त्याच्यासाठी खर्च येत असेल तर त्याचा एवढा मोठा भाव करण्याची गरज नाही. महापौरांचा दौरा म्हणजे छोटी गोष्ट आणि सर्वसामान्य माणसाने बाहेर जाणं म्हणजे मोठी नाही. ते विकासासाठी जर जात असतील, इथल्या डेव्हलपमेंटचा अभ्यास करण्यासाठी जात असतील, आणि महापौरांचं लिमिट किती असतंय, 2 वर्ष, 2.5 वर्ष, 1 वर्ष, तेवढ्या कालावधीमध्ये त्यांना जर काहीतरी महत्वाचं घडवायचं असेल आपल्या शहरामध्ये, तर काही नवीन शिकण्यासाठी जात असतील तर त्याला काही मौज मजेसाठी जात नाहीत ते. त्यामुळे त्यांचं त्या ठिकाणी जाणं हे अनुचित आहे असं नाही. आव्हान असताना महापौरांचा दौरा कितपत योग्य आहे? महापौरांचा दौरा हा देश पातळीवरचा हा प्रश्न आहे. हा एका शहरापुरता मर्यादित नाही. त्यामुळे त्या जर एखादी गोष्ट शिकायला जात असतील आणि अजून तरुण आहेत, युवा आहेत, त्यांना वाटतं शहराचा विकास होण्यासाठी काहीतरी शिकावं आणि काहीतरी तिथनं घेऊन यावं, तर जात असतील आणि चांगलं काही आणत असतील आणि दौऱ्याला खर्च 1 रुपया होत असेल आणि 100 रुपयाचं काहीतरी घेऊन येत असतील तर ते स्वागतार्ह आहे. कुंभमेळ्याचा खर्च अजून रद्द केलेला नाही.
महापौर हे शहराचे प्रथम एक नागरिक प्रश्न आहेत. तुमच्या त्यांनी दौरा सुनील बाबू, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. महापौरांचं दिलंय सर मी. आता आपल्याला सांगेन मी की कुंभमेळा याचा ज्यावेळेस नियोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये निश्चित सरकार आत्ताच घोषणा झालेली आहे. त्यामुळं पायबंद जे काय आहेत ते त्या ठिकाणी आत्ता अनेक मंत्र्यांनी आपल्या ताफ्यातल्या गाड्या थांबवलेल्या आहेत, नगरसेवकांनी वगैरे सगळ्यांनीच ते थांबवलेलं आहे. त्यामुळं आता कुंभमेळ्याच्या सुद्धा खर्चावर प्रतिबंध येईल. सर, देशावर आर्थिक संकट येणार होतं हे निवडणुकीच्या आधी माहीत नव्हतं का? मग इलेक्शन का आणि पुढे ढकलण्यात आले? जर इलेक्शन पश्चिम बंगाल तुमच्या ताब्यात आल्यानंतर नरेंद्र मोदी टीव्ही समोर येऊन सांगतात की आर्थिक काटकसर करा, म्हणजे इलेक्शनच्या आधी माहित नव्हतं का सर? इलेक्शन पुढे ढकलू शकत होते नाही लोक? ती घोषणा अगोदरच झाली होती, मुदत संपली होती आणि त्यामध्ये तो एकदा निवडणूक आयोग हा काही सरकारच्या अखत्यारीतला बाब नाही. निवडणूक आयोग हा एकदा घोषणा केल्यानंतर ती निवडणूक सरकारच्या हातात थांबवण्याची बाब राहत नाही. हे जे आव्हान केलंय त्याच्यामुळे जनतेच्या मनात संभ्रम झालाय की परत लॉकडाऊन लागणार आहे का? तो नाही लॉकडाऊनचा विषय नाही. संभ्रम दूर करण्यासाठी समाजातले आम्ही कार्यकर्ते जे आहेत ज्यांनी 40-40 वर्ष या परिस्थितींना अनुभवलेला आहे त्यासाठीच ही आज प्रेस आपल्या माध्यमातून घेऊन जनतेपर्यंत हा संदेश जावा यासाठीच प्रेस घेतली की तुम्ही घाबरू नका, कुठली चिंता करू नका. पंतप्रधान आणि सरकार सक्षमपणे मार्ग काढत आहे, त्यांना धीर द्या. तुम्हालाही मी सांगेन तुम्ही देखील आता या युद्ध सदृश परिस्थितीमध्ये देशाच्या पाठीशी उभे राहा असं मी तुम्हालाही आवाहन करेन. सोनं घेऊ नका असं एक वर्ष सांगण्यात आलेलं आहे. तर काल सराफा जे आहे गडचिरोली त्यांनी आंदोलन केलं होतं, त्याच्यावर काय म्हणते? नाही ठीक आहे. सराफांचं आंदोलन हा एक त्यांचा असोसिएशनचा भाग आहे. त्या असोसिएशन अस्तित्वात राहावं म्हणून त्यांनी केला असेल, परंतु देशासाठी त्यांनी करावा. एका दुकानावरनं आज राज्यभर देशभर ह्या दुकानांच्या कंपन्या वाढलेल्या आहेत. एका दुकानांवरून मोठमोठ्या कंपन्या झालेल्या आहेत. ह्या देशाच्याच भूमिकेमुळं, आर्थिक भूमिकेमुळं ते वाढलेले आहेत. आता ज्यावेळेस देशानं आवाहन केलेलं आहे तेव्हा त्यांनी अशी काही गोष्टी करू नयेत असं आमचं मत आहे. देशाला प्रतिसाद द्यावा. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आव्हान केलं की तुम्ही तेल सुद्धा कमी खा, तेल कमी खा म्हणून एकंदरीत भरपूर राजकारण झालं. याची कसं बघता तुम्ही की लोकांनी म्हटलं आहे की पंतप्रधानांनी आम्हाला सांगावं का पाण्यात भाजी करावी का तेलात भाजी करावी? नाही, त्या वैद्यकीय अधिकारी पण सांगतात ना कमी तेल टाका म्हणून. हार्ट वरती प्रेशर येते, परिणाम होतोय, त्यामुळे तसं काही नाही. माहितीकडं म्हणजे पंतप्रधान सांगतात या सगळ्या गोष्टी अमेरिकेत आणि आपण म्हणाला की आपल्याला डॉलरला माफ करायची, पायबंद घालायचे. पण एकीकडे पंतप्रधान आपल्या तिथे जातात आणि डोनाल्ड ट्रम्प सरकार हा नारा देतात, सरकार आणण्यासाठी प्रयत्न करतात. हो, मी आणि माझे विरोधक मित्र सुद्धा आम्ही एकत्र आले की एकमेकाला पुष्पगुच्छ देतो. त्यामुळे ते काही संस्कृती आहे. भेटणं म्हणजे काही सगळं हे नसतंय, ते चांगलं आहे.